चला गरमागरम ब्रेकफास्ट रेडी आहे. अँड गेस व्हॉट, आज मी स्वतः माझ्या हाताने ब्रेकफास्ट बनवलाय सगळा. हे बघ. वा वा. त्यामुळे खाऊन मला प्लीज कळवा कसा झालाय ते. पत्र लिहून कळवलं तरी चालेल ना? म्हणजे तू बनवलाय म्हणजे कमालच असणार. ताई, तुम्ही पण बसून घ्या ना, मी वाढते सगळ्यांना. नको अगं, मी वाढते. अहो ऐका माझं, खरंच ऐका. तुम्ही बसा, ब्रेकफास्ट करून घ्या, मी वाढेन सगळ्यांना, काहीच हरकत नाही. प्लीज बस. वहिनी बस. प्रिन्सेस शुभ्रा कुठे आहेत? आई ती उठलीच नाही अजून. ओवी ये बस, नाश्ता करिए. बाबा मला भूक नाहीये. ओवी बोललो ना मी तुला, बस ये. बाबा मला भूक नाहीये. ओवी बाळा, आज सगळ्यांसाठी प्रेमाने मी बनवलाय. मग माझ्यासाठी खाशील ना थोडं प्लीज? खाशील ना? चल बाळा, चल चल बाळ आमचं. बस. सन, काल रात्री यायला उशीर झाला तुला. कुठे अडकला होतास एवढा? कामात होतो आई मी, म्हणून वेळ लागला. मी तुला किती वेळा सांगितलंय, ही अशी धाडसाची कामं का करतोस तू? धोका आहे यात. त्यापेक्षा एक काम कर ना, आपल्या ऑफिसमध्ये ये, तिथे कामाला लागतो. मला खूप टेन्शन येतं. खाऊ देशील मला? नको आता हा विषय. काकू नको मला. ओवी असं का करतेस बाबू? खा ना थोडं. थोडं जास्त खाल्ल्याने काही नाही होत. अगं खरंच नकोय मला. ओवी तुझी तब्येत बघ कशी खराब झालीये. खायचं मस्त पैकी, आणि मी एवढं प्रेमाने बनवलंय ना, प्लीज माझ्यासाठी खा. ओवी बाबा मला भूक नाहीये. अगं थोडं आणखी खाल्ल्याने काय होणार आहे? ओवी 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 ओवी. घरात आल्यावर हिला काय होतं काय कळतच नाही मला. 4-5 दिवस इकडे बाहेर होती, व्यवस्थित जेवण खाण चालू होतं. एक मिनिट, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय सारा? की मी इथे घरात तिची व्यवस्थित काळजी घेत नाही? हे बघ, मी जेव्हा जेव्हा घरात असेल ना, तेव्हा तेव्हा आय मेक शुअर की शुभ्रा इतकीच मी ओवीचीही काळजी घेईन, तिला प्रेम करेन. पण आता माझं प्रेमच ओवीला जाच वाटत असेल तर मी तरी काय करणार? तुम्ही चुकीचा अर्थ काढताय वहिनी, मला असं म्हणायचंच नव्हतं. असो, तू बेळगावला गेला होतास, तिथलं काम तर डेफिनेटली झालं असेल. तू इतकं तिकडे जाऊन सगळं केलंच म्हणल्यावर. आणि बाकी कोणी भेटलं वगैरे होतं का? म्हणजे आपल्या ओळखीतलं कोणी दिसलेलं वगैरे का? म्हणजे कोणी जुने ओळखीचे भेटले का तुला तिकडे बेळगावात? असं कोणीच नाही भेटलं. केस संदर्भात गेलो होतो, त्या सुशीला वहिनी ज्या होत्या, तिचा नवरा भेटला, बस. बाकी कोणी नाही. हो काय? अमृता वहिनी ऐक ना, जरा जा ना वर ओळीकडे, बघ काय खात असेल तर. सारंग तर काही स्पष्ट सांगणार नाही, पण ओवीच्या पोटातून नक्कीच काहीतरी काढून घेता येईल. ताई, तुम्ही खाता खाता का उठलात? ब्रेकफास्ट गरम गरम आहे, तोवर खाऊन घ्या, मी जाते ओवीकडे. मी तिथे समजूत काढेन व्यवस्थित. आणि जर तरीही नाही ऐकलं तर मी माझ्या हाताने खाऊ घालेन तिला. हा, काळजी नका करू. बस. आलेच. तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या.
ओवी इकडे बस. मला नाही भूक आहे. नाही भूक आहे. तुला काय वाटलं तुला गिळायला आणलंय हे तर सगळ्यांना दाखवायला आणलंय. मी ही मोनिका एका उचलून आणलेल्या मुलीसाठी तिच्या बेडरूम पर्यंत जेवण घेऊन येईल. आता मी तुला जे जे प्रश्न विचारेन ना त्याची व्यवस्थित आणि खरी खरी उत्तरं द्यायची. कळलं? तू आणि तुझा बाबा बेळगाव मध्ये कोणाकोणाला भेटलात? मी तुला व्हिडिओ कॉल केलेला तेव्हा तू कोणाच्या तरी घरात होतीस. कोणाचं घर होतं ते? कोणाचं घर होतं? बोल पटकन. तिकडे माझा एक मित्र झाला होता त्याच्या घरी होते. बर कोण कोण होतं तुझ्या मित्राच्या घरात? तो त्याची आई त्याचे बाबा आणि त्याची आजी. ओके. त्याच्या आईचं नाव काय होतं? मला नाही माहिती. नाही माहिती? मग मला सांग तुझा बाबा त्या त्या तुझ्या मित्राच्या आईला भेटला? नाही मग तो कोणत्या बाईला भेटला तिथे? नाही नाही. मला सांग ओवी तुझ्या त्या मित्राचं पूर्ण नाव काय ते तर माहितीच असेल. सांग पटकन. मित्राचं नाव हा मित्राचं पूर्ण नाव सांग. माझ्या मित्राचं नाव ओवी बाबा मला नाही खायचं. काय रे बाळा? अरे केवढी हट्टी झाली ती. मी तिला ओरडून झालं मनवून झालं पण ती ऐकतच नाहीये. नाहीच खायचं म्हणते. मला वाटतं तिला ना आता भूकच लागली नसेल म्हणून खात नाहीये ती. लहान मुलं अशीच असतात. तिला भूक लागली किती बरोबर खाईल. हो ना ओवी? खाशील ना बाळा? व्हेरी गुड. म्हणजे शाणं बाळ. हे बघ तुझ्यासाठी इथे ठेवून जाते हं? आठवणीने खायचं बाळा भूक लागली की. ओके. सावली कोण असते का इकडे? हो मीच आहे. ते तुमचं पत्र आलंय. पत्र थँक्यू. इथं सही करा. कोणी पाठवलं असेल पत्र? काय ग सावली कोणाचं लेटर आलं म्हणतो मी? माहित नाही. अगं मग उघडून बघ की ग मग कळेल कोणाचं ते. हो. हा. काय ग सावली असं काय लिहिलंय त्याच्यात की तू एकदम गप्प झालीस?